रायगड पुणे घाटमाता परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा। रत्नागिरी सिंधुदुर्गात मुसळधार पावसाचा इशारा। कोल्हापूर सातारा आणि नाशिक घाटमाता परिसराला मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज। जळगाव जिल्ह्यातील गिरणा धरण 100% भरलं। 6 दरवाजे 90 सेंटीमीटरने उघडले। धरणातून 22,284 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। पुण्यातील खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आलाय। सध्या 8,777 क्युसेकनं धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू। धरण क्षेत्रात पावसाचा जोर कमी। पुण्याला पाणी पुरवठा करणारं चौथं धरणही 100% भरलं। टेमघर धरण पूर्ण क्षमतेनं भरलं। खडकवासला धरण साखळीतील खडकवासला, पानशेत आणि वरसगाव ही 3 धरणं आधीच भरली होती। 4 धरणांमध्ये मिळून 29.15 टीएमसी पाणीसाठा जमा। तळ कोकणात सह्याद्रीच्या पट्ट्यात मुसळधार पावसानं झोडपून काढलाय। आंबोली घाट परिसरात मुसळधार पावसामुळे धबधबे ओसंडून वाहत आहेत। सुरक्षेच्या कारणास्तव धबधबे पर्यटकांसाठी तात्पुरते बंद ठेवण्यात आलेत। आंबोली घाट, तिलारी घाट परिसरात दाट धुकं पसरलंय। चंद्रभागेची पाणी पातळी पुन्हा वाढली। उजनी आणि वीर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढला। उजनी धरणातून भीमा नदीत 1,00,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू। वीर धरणातूनही 15,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। पुराचा धोका असल्यानं भाविकांनी चंद्रभागा नदीच्या किनारी न जाण्याच्या प्रशासनाच्या सूचना। संभाजीनगरमधील जायकवाडी धरणाचे 18 दरवाजे उघडले। 19,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। मराठवाड्यातील लोकांना मोठा दिलासा। साताऱ्याच्या देवशी घाटात चौथ्यांदा दरड कोसळली आहे। चालत्या बसच्या समोर दरड कोसळली आहे। नवा रस्ता ढेपेवाडी रस्ता धोकादायक बनलाय। गेल्या 15 दिवसात चौथ्यांदा दरड कोसळली आहे। जळगावातल्या जामनेर तालुक्यातल्या ढालकी धबधब्यावरून तोल जाऊन पडल्यानं तरुणाचा मृत्यू। धबधब्यावर फिरत असताना तरुणाचा तोल गेल्यानं तरुण खाली पडलाय। आकाश पडगन असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव। मुलाचा मृतदेह पाहून कुटुंबियांनी हंबरडा फोडलाय। भंडारा जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस। तुमसर साकोली तालुक्यात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे। तुमसरात तालुक्यातील रस्ते पावसामुळे जलमय झाले। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये ऑगस्ट महिन्यातही 99 टँकरनं पाणी पुरवठा सुरू। जिल्ह्यातील दक्षिण भागात अत्यल्प पाऊस झाल्यानं पाणी टंचाई कायम। अजूनही दमदार पावसाची अपेक्षा। जम्मू आणि काश्मीरमधल्या शोपिया जिल्ह्यातील हिरपोरा परिसरात ढगफुटी। या भागात मुसळधार पाऊस आणि चिखलाच्या प्रवाहामुळे परिस्थिती गंभीर। प्रशासनाकडून मदत कार्य सुरू। केरळमधील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय। पुराच्या पाण्यातून कार मार्ग काढत असल्याचा व्हिडिओ व्हायरल। जीव धोक्यात घालून पुराच्या पाण्यातून प्रवास। उत्तराखंडच्या डेहराडूनमध्ये मुसळधार पावसामुळे नदी नाले तुडुंब। पाण्याच्या प्रवाहात अडकली कार। स्थानिकांच्या प्रसंगावधानानं कारसह चालकाला वाचवण्यात यश। थरार कॅमेऱ्यात कैद। श्रीलंकेमध्येही मुसळधार पावसाचा फटका। अनेक भागात पूरस्थिती। आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती। घरं आणि शेती पाण्याखाली। हजारो लोकांना सुरक्षित स्थळी नेण्यात आलंय। नागपूरच्या काटोलमध्ये पारधी समाजाच्या लोकांचं बँक खातं उघडण्यास बँक ऑफ इंडियाच्या कर्मचाऱ्यांचा नकार। पारधी अस्वच्छ असतात, अनेक दिवस आंघोळ करत नाहीत, ते दारूचा व्यवसाय करत असल्याचं सांगत बँक खातं उघडण्यास नकार। डोंगरगावातील बचत गटातील महिलांचा बँकेवर गंभीर आरोप। गोव्यावरून मुंबईकडे निघालेल्या एका महिलेसोबत राजधानी ट्रॅव्हल्समध्ये गैरवर्तन। सोमवारी पहाटेची घटना। संबंधित महिला संभाजीनगरमधील असल्याची माहिती। लाडक्या बहिणी सुरक्षित नाहीत, सरकार करतंय काय? ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अंबादास दानवेंचा हल्लाबोल। काल जो राजधानी ट्रॅव्हल्समध्ये ज्या महिलेसोबत जो प्रकार घडला तो अतिशय निंदनीय आहे। त्याचा आम्ही निषेधच करतो। पण त्या पीडितेला न्याय मिळवून देण्याचं काम सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातूनच झालेलं आहे आणि त्याचं खोटं श्रेय हे अंबादास दानवे ट्विटरच्या माध्यमातून घेत आहेत। त्या पीडितेला न्याय कोणी मिळवून दिला? भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी। आणि ते ट्विटर करून अंबादास दानवे काय सांगतायत की केंद्र राज्य सरकार हे महिलांबाबत सक्षम आहे का? महिलांना न्याय मिळवून देते का? महिलांबाबत सक्षमच आहे म्हणून तर त्या पीडितेला लगेच न्याय मिळाला ना। जे महायुतीचं सरकार असेल ते महिलांबाबत सक्षमच आहे आणि ते महिलांसाठी चांगलंच काम करते म्हणून तर त्या पीडितेला चांगला सक्षम न्याय मिळाला आहे। पर्वस आहे यातून ती महिला प्रवास करत होती। या दरम्यान संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी या ठिकाणी बस
ब्रेक घेतला होता बसने. त्या ठिकाणी थांबले असताना यातील क्लीनरने तिच्याजवळ येऊन तिला छेडछाड केली, हात वगैरे लावला. नंतर पुढे बस निघाल्यानंतर पोलादपूर या ठिकाणी आल्यानंतर पण त्यातील आरोपी आहे त्यानं तोच प्रकार परत केला. ती महिला ज्या ठिकाणी सीटवरती झोपलेली होती तिथं जाऊन छेडछाड करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तिने तिला प्रतिकार केला. त्यानंतर सदर महिला ही कोलाड पोलीस ठाणे येथे आली आणि तिनं जे काय आहे ती हकीकत सांगितली. तर त्यानुसार आपण तिची तक्रार नोंद केलेली आहे. होमिओपॅथी डॉक्टरांना MMC मध्ये स्वतंत्र नोंदणी विरोधात पुकारलेला संप सुरूच. आज संपात महाराष्ट्रातील निवासी डॉक्टर सहभागी होणार. होमिओपॅथीच्या नोंदणी विरोधात निवासी डॉक्टरांचा राज्यव्यापी बंद. मुंबईसह राज्यातील काही भागातील OPD सेवा बंद राहणार. कोल्हापूरच्या सुर्वे नगरात बंद घरात स्फोट. जिलेटिनचा वापर करून स्फोट केल्याचा संशय. घराला नुकसान करण्याच्या दृष्टीने स्फोट केल्याचं तपासात समोर. स्फोटात इतर घरांचे नुकसान. पोलिसांकडून तपास सुरू. प्राथमिक तपासमध्ये निष्पन्न होत आहे की घरांना नुकसान करण्याच्या दृष्टीने इथे कोणते ब्लास्ट मटेरियलचे एक्सप्लोजिव्ह मटेरियलचे यूज झालेलं आहे. फॉरेन्सिकची टीम पण सध्या घटनास्थळावर उपलब्ध आहे आणि बंद घरं असल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही आहे आणि फक्त घराचे नुकसान झालं आहे आणि या मॅटरमध्ये पूर्ण बारकाईने आमचा तपास सुरू आहे. मॉडिफाय सायलेन्सर बसवून कर्णकर्कश आवाज काढत शहरातून फिरणाऱ्या बुलेटवर वाहतूक शाखेची कारवाई. मोठमोठ्याने आवाज करत जाणाऱ्या 28 बुलेटचे सायलेन्सर केले जप्त. बुलेट मालकांवर लावला दंड. पुणे नाशिक महामार्गावर भीषण अपघात. नाशिककडून आलेला कंटेनर डिवायडर तोडून विरुद्ध दिशेला गेलाय. पुण्याहून नाशिकच्या दिशेनं येणाऱ्या ट्रकला धडक. भीषण अपघातात ट्रक खाली कार दबली गेली. सुदैवानं कुठलीही जीवितहानी नाही.